2 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा रवा, 1 चमचा बेसन पीठ, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल घालायचे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचे. बेसन पिठामुळे पुऱ्या खमंग होतात आणि थोडीशी साखर घातल्यामुळे पुऱ्यांना कलर छान येतो. आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. एकसारखा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि झाकून अर्धा ते 1 तास मुरून द्यायचं आहे. आता त्यानंतर थोडंसं तेल घालायचे आणि कणिक मळून चांगली मऊ करून घ्यायची. त्यानंतर लिंबा एवढे गोळे तोडून घ्यायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायचे. आपण तेल लावून पुरी लाटणार आहे, त्यामुळं तळताना तेल खूप खराब होत नाही आणि पुऱ्यासुद्धा चांगल्या तळल्या जातात. जास्तसुद्धा पातळ पुरी लाटायची नाही. साधारणतः चपातीपेक्षा जाड आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता तेल चांगलं गरम करून घ्यायचे, गॅस मध्यम करायचे आणि त्यामध्ये पुरी सोडायची. वरतून थोडंसं दाबायचं आहे आणि मग एक साईडनी चांगली तळल्यानंतर दुसऱ्या साईडनी पण चांगली तळून घ्यायची. ह्या पद्धतीने पुऱ्या केल्या तर एकदम फुग्यासारख्या टम्म फुगलेल्या पुऱ्या होतात.